त्याच्यासोबतच हेपॅटायटिस बी या आजाराचा स्टिग्मा सुद्धा आहे. तर त्यामुळे हे जे 13 लाख लोक दरवर्षी मरण पावतात हे त्याचं कारण हे आहे. आता यावेळेसची थीम आहे की हेपॅटायटिस कांट वेट. हेपॅटायटिस कांट वेट कारण ही थीम का आहे? कारण टू एम्फसाइज द नीड ऑफ ॲक्सेलरेटिंग प्रिव्हेन्शन, डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट. And if there is a delay in diagnosis or treatment or vaccination, the result can be devastating. The consequences can be devastating. तर ते emphasize करण्याकरता यावेळेसची थीम आहे हेपॅटायटिस कांट वेट. आता आपण हेपॅटायटिस बीच्या वॅक्सिनेशनबद्दल बोलू. हेपॅटायटिस बीचं वॅक्सिन हे आता सध्या तर युनिव्हर्सली अवेलेबल आहे. आपल्या इंडियामध्ये युनिव्हर्सल वॅक्सिनेशन प्रोग्राम अंतर्गत आहे. ते सगळ्यांना फ्री ऑफ कॉस्ट मिळतं. तरी काही जण ते वॅक्सिन घेत नाहीत आणि सुरुवातीला म्हणजे फॉर एक्झाम्पल आता माझ्या वयाचे जे त्यांना त्यावेळेस वॅक्सिनेशन प्रोग्राममध्ये ते नव्हतं, ते वॅक्सिनेटेड नाही आहे, तर त्यांनी ते वॅक्सिनेशन घ्यायला पाहिजे. तर ते वॅक्सिन सेफ आहे, इफेक्टिव्ह आहे आणि स्वस्त आहे. त्याच्यासोबत स्क्रीनिंग, हेपॅटायटिस बी हे स्क्रीनिंग जे आहे खूप सोपी तपासणी असते, रक्त तपासणी असते आणि त्याच्यामुळे हेपॅटायटिस बी आपण जेव्हा सिम्पटम नसतात त्यावेळेस सुद्धा डिटेक्ट करू शकतो. तर त्याच्यानंतर ट्रीटमेंट ही खूप सोपी अवेलेबल आहे. म्हणजे पहिले हेपॅटायटिस बीचे इंजेक्शन राहायचे, त्याच्यामध्ये पण ते क्युअर होईल की नाही याची शाश्वती नसायची. पण आता हेपॅटायटिस बीची ओरल ट्रीटमेंट अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये आपण कम्प्लिटली हेपॅटायटिस बीला कंट्रोल करू शकतो आणि कोणत्याही स्टेजमध्ये, समजा एसिम्प्टमॅटिक असेल तर तेव्हा तर म्हणजे लिव्हर डॅमेज होणारच नाही. पण लिव्हर डॅमेज थोडा बहुत असेल तरी, कोणतीही स्टेज असेल लिव्हर डॅमेजची, तरीही आपण फर्दर त्याचं प्रोग्रेशन प्रिव्हेंट करू शकतो. काही प्रमाणात जसं सिरोसिसमध्ये रूपांतर प्रिव्हेंट करू शकतो, लिव्हर कॅन्सरचे प्रमाण आपण कमी करू शकतो. आता लिव्हर हेपॅटायटिस आहे, हेपॅटायटिसचा स्टिग्मा खूप आहे. म्हणजे हेपॅटायटिस हा आजार भयंकर आहे आणि तो म्हणजे त्याचं जे ट्रान्समिशन आहे त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला हेपॅटायटिस बी आजाराबद्दल स्टिग्मा असतो. हेपॅटायटिस सी आणि बी किंवा अदर हेपॅटायटिस व्हायरसेसमुळे जो हेपॅटायटिस होतो त्याच्याबद्दल स्टिग्मा असतो. पण आपण बघितलं की बऱ्याच सेलिब्रिटींना सुद्धा हेपॅटायटिस आजार आहे. फॉर एक्झाम्पल आपण जर बघितलं की अमिताभ बच्चन यांना हेपॅटायटिस बी आहे, त्यांनी अर्ली डायग्नोसिस केलं, त्याच्यामुळे आपण ते बघतो की आता सुद्धा ते तंदुरुस्त आहेत, हेपॅटायटिस बीची ट्रीटमेंट घेत आहेत ते. तर त्याचप्रमाणे ही अवेअरनेस जर आपण लोकांमध्ये पसरली आणि डायग्नोसिस जर अर्ली झालं, जेव्हा लिव्हर डॅमेज होत नाही, तर त्यावेळेस त्यांचं लाईफ जे असते नॉर्मल असतं. आपण अशी यंत्रणा तयार करायला पाहिजे जिथे हेपॅटायटिस बी जे आहे, जसं शुगर आणि बीपी, जसं सामान्य आपल्याला वाटतं की त्याची ट्रीटमेंट आहे, तर तशी जी आहे ती हेपॅटायटिस बीची ट्रीटमेंट सामान्य वाटायला पाहिजे. त्याचबरोबर जो स्टिग्मा जसा आहे तसा न राहता हेपॅटायटिस म्हणजे जसं बीपी आणि शुगर जशी गोळी घेतात तशी जी आहे हेपॅटायटिस बी किंवा सीची ट्रीटमेंट लोक घेत आहेत, अशी मानसिकता सुद्धा आपल्याला तयार करावी लागेल. तेव्हा आपण जे आहे हेपॅटायटिस बद्दल जे आपण त्याच्यासोबत जे युद्ध आहे ते आपण जिंकू शकतो. काही हेल्थ थ्रेट बाय 2030. तर ते आपण उद्दिष्ट केव्हा गाठू शकतो? जेव्हा हेल्थकेअर वर्कर्स आहेत, तुमच्यासारखे मीडिया कर्मी आहेत, मीडियाचे लोक आहेत, त्याच्यासोबत पॉलिसी मेकर्स आहेत, त्याच्यानंतर जे आपले कम्युनिटी लिडर्स आहेत, म्हणजे कम्युनिटीमधले जे लिडर्स आहेत, ते सगळे जर सोबत आपण एकत्र आलो तर आपण हे उद्दिष्ट पूर्ण करू शकतो. आता त्याच्यामध्ये काय की आपण जर लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण केली तत्परतेची. काय आहे की हेपॅटायटिस बी जर लेट डायग्नोस झालं, डायग्नोसिस इम्पॉर्टंट आहे पण अर्ली स्टेजमध्ये इम्पॉर्टंट आहे. लेट जर झालं तर मग त्याचा जो इफेक्ट जो आहे, लिव्हर जो डॅमेज म्हणा किंवा बाकीच्या ऑर्गन्सवर जो इफेक्ट होतो, तो जर झाल्यानंतर आपण डायग्नोस केलं तर समोरचं प्रिव्हेन्शन टाळू शकतो, समोरचं प्रोग्रेशन टाळू शकतो, पण जो डॅमेज झाला तो रिव्हर्स नाही करता येत. त्यामुळे अर्ली डायग्नोसिस खूप इम्पॉर्टंट आहे. वॅक्सिनेशन एवढं सिम्पल वॅक्सिनेशन आहे की त्यांनी आपण लाईफ लॉंग इलनेस वाचू शकतो. सिम्पल ट्रीटमेंट आहे आणि सिम्पल जे आहे वॅक्सिनेशन, ट्रीटमेंट आणि डायग्नोसिस. ठीक आहे, हे खूप सिम्पल आहे. ते आपण तिन्ही गोष्टी करू शकतो. निश्चितच सगळे आपण एकत्र आलो तर